इचलकरंजीचा पाणी प्रश्न पेटला असताना सीएम देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, पाणी कोठून देणार जाहीर केलं। गेल्या अनेक दिवसांपासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटलेला आहे, त्यामुळे इचलकरंजीला पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला। मात्र आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजीमधून एक मोठी घोषणा केली आहे। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाडी येथून पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा हा राज्य सरकारकडून दिला जाईल आणि याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या संदर्भात आमदार आणि खासदारांनी आपल्याला सादरीकरण केलं होतं असं फडणवीस यांनी सांगितलंय। इचलकरंजीमध्ये जवाहर साखर कारखान्याचे नामविस्तार कल्लाप्पांना आवाडे जवाहर साखर कारखाना असे करण्यात आलेला आहे। या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते आणि याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। तसेच जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मंत्री उपस्थित होते। ते म्हणाले की या संदर्भात कोणताही वाद होणार नाही, कोणाचेही पाणी पळवले जाणार नाही, कोणी मध्ये येणार नाही अशा पद्धतीने नवीन योजना त्यांनी शोधून काढली आहे। त्यानुसार शिरोळ तालुक्यातील जुने दानवाडी येथून योजना अंमलात आणणार आहोत। या योजनेच्या माध्यमातून इचलकरंजी शहरासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील दानवाडमधून घेण्यात येईल असंही त्यांनी घोषणा केली। हा सर्व निधी राज्य सरकार देईल असंही ते म्हणाले आहेत। आज या ठिकाणी मी आलो असताना माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेबांनी एक महत्त्वाची अपेक्षा ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कारण मागच्या वेळेस मी आलो त्यावेळेस यांनी मला इथल्या पाणी पुरवठा योजनेची घोषणा करायला लावली। घोषणा तर मी करून टाकली। मी आणि शिंदे साहेब चिंता करत नाही, आम्ही पैशाची चिंता करत नाही, कशाचीच नाही, घोषणा करतो। पण प्रश्न आला पाणी द्यायचं कुठनं। यांना म्हटलं तुम्हीच सांगा बाबा द्यायचं कुठनं। पण मला अतिशय आनंद आहे, रविवारी आमदार साहेब आणि खासदार साहेब हे माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या समोर एक प्रेझेंटेशन केलं। कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचंही पाणी पळवणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही अशी एक नवीन योजना त्यांनी शोधून काढली। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड या ठिकाणी ही योजना आता आपण तयार करणार आहोत आणि म्हणून आजच शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतनं देण्यात येईल आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल हा विश्वास देखील मी आपल्याला देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इचलकरंजी।